एव्हरीवन, मी कावेरी. तर चला आज बनवूया गाजरचा हलवा. सो आधी गाजर आहे ना स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यावरची साल काढून घ्यायचे, मग खिसून घ्यायचंय. अशा प्रमाणे बघू शकता मी खिसतीये. इकडं सगळं खिसून घ्यायचंय. खिसून झालेलं आहे. सो चला आता गाजर हलवा करते मी. बघू शकता गाईस, 2 टेबलस्पून मी घी घेतलेलं आहे. घी मी अमूल को घी घेतलेलं आहे. सो चला ह्याच्यामध्ये मी आता गाजर टाकून आहे ना चांगलं फ्राय करते. तर बघू शकता इथं मी ऍड करते. चांगलं भाजून घ्यायचं. फ्राय होत आहे तोपर्यंत इकडं बघू शकता तुम्ही मी असं थोडं शुगर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अशी वेलची टाकतीये. फोडून टाका तुम्ही. आणि असं वेलची पावडर नसेल ना तर असं साखरमध्ये तुम्ही 2 वेलची टाकून आहे ना मिक्सर केला ना पावडर होतो. आता शुगर पावडर केलेलं आहे वेलची टाकून. सो आता मी त्याच्यात ऍड करतेय. फर्स्ट ऑफ ऑल दूध ऍड करा त्याच्यात गाईस. बघू शकता तुम्ही वरचा जो शाई असतो ना तो पण ऍड करा शक्यतो, त्यांनी चव चांगलं येतं. बघू शकता दूध टाकून झालेलं आहे. ह्या स्टेजवर आपल्याला शुगर ऍड करायचंय. बघू शकता शुगर ऍड करा. थोडं शुगर पण ऑब्झर्व होऊ दे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडं ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे. मी ते पण तुम्हाला दाखवते. छान असं शिजत आहे त्यावेळेस असं जो पावडर करून ठेवलं होतं वेलचीचा साखरेसोबत ते ऍड करा. ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. सो ह्याला मी आता चॉप करणार आहे. सो चला थोडं तूप घेतलेलं आहे. आणि ह्या स्टेजला येतं ना जेव्हा गाजरचा हलवा, तर असं तूप साईडला घ्यायचं आणि ही मी चॉप केलेले ड्रायफ्रुट्स आहेत छान असं रोस्ट करून घ्यायचं. मग त्याला वरनं टाकायचं. अगोदर टाकलं ना काय होतं सगळं म्हणजे नाही का ते दूध वगैरे टाकलेलं राहते, शिजायला वेळ होतो ना त्याला, तर त्याचं जे फ्लेवर असतं तुपाचं वगैरे ते सगळं निघून जातं. ह्या स्टेजवर तुम्ही ते वरनं ऍड करा आणि 1-2 मिनिटं परत थोडं रोस्ट करा. त्याच्यानंतर गाजरचा हलवा रेडी. मिक्स केलेला आहे तो थोडा वेळ मी ठेवणार आहे, मग सर्व करणार आहे. शकता इथं रेडी झालेलं आहे. तुम्ही पण अशी छान छान रेसिपी बनवा. अजून काय क्वेश्चन्स असतील तर कमेंट नक्की करा गाईस. सो चला भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये.